नमस्कार, मी सीमा पाटील, सुगरण सीमा या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते। मंडळी, आज आपण करणार आहोत भेंडीची भाजी। मंडळी, मला सांगायला अतिशय आनंद होतोय की आजचा आपला व्हिडिओ हा 50वा व्हिडिओ आहे। हा व्हिडिओही तुम्हाला खूप आवडेल अशी मी आशा करते। प्रत्येक आईला रोज डब्यामध्ये कोणती भाजी करायची हा प्रश्न पडतो। म्हणूनच आज आपण करणार आहोत सोपी भेंडीची भाजी। काहीशी तिखट, बरीचशी रुचकर आणि क्रिस्पी। ह्या भाजीचं वैशिष्ट्य असं आहे की ही भाजी थंड झाली तरी तेवढीच टेस्टी लागते। सुरुवात करूया सोपी भेंडीची भाजी। चला, भेंडीची भाजी करून घेण्यासाठी मी हे पाव किलो भेंडी घेतली आहे। ती स्वच्छ धुवून मी कॉटनच्या कपड्यावरती पसरून ती अगदी कोरडी करून घेतली आणि मग त्याचे तुकडे केलेत मध्यम आकाराचे। हे फोडणीचं सामान आहे। राई, जिरं, हळद, धणा पावडर आहे, आमचूर वापरणार आहे मी भाजीसाठी, गरम मसाला आणि जिरे पावडर वापरणार आहे। हे हिंग आहे, मीठ लागेल तसं वापरणार आहे। 3 चमचे तेल वापरणार आहे। हे लाल तिखट वापरणार आहे आणि 4-5 मी ह्या लसणाच्या पाकळ्या घेतल्या, त्याचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत। कांद्याचे मी मध्यम आकाराचे तुकडे करून घेतलेले आहेत। 2 मध्यम आकाराचे कांदे घेतलेले आहेत आणि हे 2 मध्यम आकाराचे मी हे बटाटे घेतलेत आणि त्याचे उभे उभे फोडी करून घेतले आहेत। सुरुवात करूया भेंडीची भाजी करण्यासाठी मी गॅस लावते कढईखाली। कढई तापल्यावरती आपण तेल टाकूया। मी हे 3 चमचे तेल घेतलेलं आहे। तेल तापल्यानंतर आपण त्याच्यामध्ये हिंग टाकणार आहोत। तेल जरा छान तापू दे। तेल तापले, आता आपण अर्धा चमचा हिंग टाकूया। गॅस मध्यम ठेवूया। अर्धा चमचा राई छान तडतडू दे। राई तडतडली आहे, आता आपण जिरं टाकूया। जिरं चांगलं फुलू दे। आता आपण हे लसूण घेतलं आहे बारीक करून तुकडे, त्याचे ते टाकूया। 1 मिनिट फक्त लसूण परतून घ्यायचा आणि मग त्यात कांदा टाकूया। कांदा 2-3 मिनटं आपण परतून घेऊया मध्यम आचेवर। आता त्याच्यामध्ये आपण जे बटाट्याचे तुकडे करून घेतलेले आहेत, कांदा आणि बटाटा दोन्ही लवकर शिजण्यासाठी आपण मीठ टाकूया त्याच्यामध्ये आणि आता सगळे मसाले टाकूया। अर्धा चमचा मी हळद टाकते आहे। अर्धा चमचा मी हे धणा पावडर आहे ती टाकते आहे। हे लाल तिखट आहे ते मी अर्धा चमचा टाकते आहे आणि ही आमचूर पावडर आहे। आमचूर पावडर जरा जास्त टाकूया आपण। भेंडीचा चिकटपणा कमी करण्यासाठी आमचूर पावडर जरा जास्त टाकते मी। 1-2 मिनटं आपण झाकून ठेवूया बटाटा शिजण्यासाठी। झाकण काढून बघूया, 2-3 मिनटं झालेली आहेत। बटाटा जर आपला मऊ झाला वाफेवरती, आता आपण त्याच्यामध्ये हे टाकूया, भेंडीचे तुकडे केलेले टाकूया। छान ढवळून घेऊया। बटाटे, मसाला, कांदा आणि भेंडी सगळं एकजीव करून घेऊया, छान परतून घेऊया। आता अर्धा चमचा मी गरम मसाला घालते त्याच्यात। भेंडी पटकन शिजते, आपण 3-4 मिनटं फक्त झाकण देऊन ठेवूया। भेंडी शिजेल त्याच्यावरती। 4-5 मिनटं झालेले, आपण झाकण काढून बघूया। आता 2-3 मिनटं असंच हे करायचं, त्याच्यावर झाकण ठेवायचं नाही, असंच परतत भेंडी शिजवून घ्यायची। 2 मिनटं आपण आणखी भेंडी, बटाटा हे सगळं परतून घेऊया आणि मग शिजली आहे भाजी का ते पाहूया। 2 मिनटं झालेली आहेत। आता आपण बटाटा आणि भेंडी शिजले आहे का बघूया। नाही शिजलेलं आपलं बटाटा, अजून 1-2-3 मिनटं ठेवावं लागेल। भेंडी शिजलेली आहे आपली, छान पटकन जाते। काटा चमचा
2 मिनटं ठेवूया। बटाटा आणि भेंडीची परतून छान क्रिस्पी करून घ्यायची। एकदम अशी तुम्हाला जास्त क्रिस्पी आवडत नसेल तर जरा कमी हे केलं परतलं तरी चालतं, पण जशी जशी आपण परतू तशी ती भेंडी आपली क्रिस्पी होत जाते। भेंडे तर आपलं शिजलेलं आहे। बटाटा बघूया आता शिजलेला आहे का एखादा। बटाटा पण शिजलेला आहे आता छान। एखाद मिनिटाने आपण गॅस घालवणार आहोत। भाजी आपली तयार झालेली आहे। भाजी तयार झालेली आहे। आता मी गॅस घालवते आहे आणि 1-2 मिनटं फक्त झाकण देऊन ठेवणार आणि त्याच्यानंतर आपण ती सर्व करूया। गॅस मी घालवला आहे। भाजी सर्व करायला आपली रेडी आहे। सर्व करूया आपण ती आता। आपली सोपी भेंडी बटाटाची भाजी तयार आहे। रेसिपी आवडली असेल तर शेअर आणि लाईक करा। चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया पुढच्या शनिवारी। तोपर्यंत नमस्कार।